नमस्कार पालक मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज एका गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी, एक विषय मांडण्यासाठी मी तुमच्या समोर आले मित्रांनो. 16 फेब्रुवारीला सकाळी ज्यावेळेस मी न्यूजपेपर उघडला, त्यावेळेस पहिली बातमी जी हेडलाईन होती, ती मन हेलावून टाकणारी होती. हेडलाईन असं होती त्या बातमीमध्ये की प्रेमाच्या आणि लग्नाच्या आमिषाला बळी पडून शहरातील 20 अल्पवयीन मुली बेपत्ता. मित्रांनो, ही नुसती बातमी नव्हती, तर मन हेलावून टाकणारी बातमी होती. हा एक गंभीरतेचा इशारा होता. हे एक संकट प्रत्येक पालकांच्या दारावर टकटक करणार आहे असं मला वाटलं. म्हणून हा व्हिडिओ, ही जी बातमी होती ती खरोखर एक खोल विचार करायला लावणार होती. अशीच एक बातमी साधारण 1 महिन्यापूर्वी आली होती. उत्तर प्रदेशमधील 3 मुलींनी एका कोरियन गेमच्या आधिपत्याखाली जाऊन आत्महत्या केल्याची बातमी होती. कदाचित ती तुम्ही पण ऐकली असेल. ज्यावेळेस अशा बातम्या आपण ऐकतो, वाचतो, त्यावेळेस आपण त्या पालकांना सरळ सरळ दोषी ठरवून मोकळे होतो. पण ही घटना थोड्याफार प्रमाणात सगळीकडेच बघायला मिळते. असं तुम्हाला वाटतंय का? ही घटना एक विचार करायला लावणारी असं मला वाटतं. मित्रांनो, मूल ज्यावेळेस लहान असतं त्यावेळेस आईबाबांचा बोट धरून ते चालायला लागतं आणि क्षणभरही आईबाबा नजरेआड झालेले त्या मुलाला किंवा त्या मुलीला सहन होत नाही, ते रडायला लागतं. इथून सुरू झालेला हा प्रवास तर एका अबोल अशा एका जीव घेण्या गोष्टीपर्यंत ज्यावेळेस येऊन थांबतो, तर ही घटना आपल्या आईबाबांबरोबर शेअर करावी असं मुलांच्या मनात न येता गोष्टी घडून जातात. हा जो प्रवास आहे पालक मित्रांनो, तर ह्या प्रवासात कुठं चुकतंय का आपलं? एक पालक म्हणून आपण कमी पडतोय का, याचा विचार नक्की करायला हवा असं मला असं वाटतं. बऱ्याचदा काय होतं, माझ्या असं लक्षात आलं की संवाद ही एक गोष्ट आहे की जी अपुरी पडते असं मला वाटतं. मुलांचे खूप प्रश्न असतात, खूप गोष्टी असतात. बऱ्याचदा आपल्याला आपण उत्तरही देतो त्यांचे, किंवा वेळेच्या अभावी तुला काय करायचं बघू नंतर असं म्हणून त्यांना टाळायला लागतो. आणि खरं तर हल्लीच्या मुलांना प्रचंड सोशल मीडिया, त्यानंतर त्यांचं जे काही पेअरिंग प्रेशर, आजूबाजूची प्रलोभनं ही प्रचंड आहे पालक मित्रांनो. मग आपल्यातला संवाद जर कुठेतरी कमी झाला तर काहीतरी गडबड होऊ शकून मुलं असं एक टोकाचं पाऊल उचलतात असं मला वाटतं. शाळेतून घरी आल्यानंतर, आज मी शाळेत काय मज्जा केली सांगू तुला आई, असं म्हणणारं मूल हळूहळू तो संवाद कमी करत करत एकदम गप्प व्हायला लागतं आणि विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरं किंवा एका वाक्यात उत्तरं सुरू होतात. तर कुठेतरी नक्की काहीतरी घडतंय याचा विचार नक्की व्हायला हवा. संवाद तुटतोय का, हा विचार नक्की व्हायला हवा मित्रांनो. बऱ्याचदा काय होतं, आपण एखाद्या ॲडवायझरच्या भूमिकेत जातो. मूल एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला सांगायला लागतं त्यावेळेस त्यांचा संवाद आपण पूर्णपणे ऐकून न घेता तो मध्येच तोडतो. आणि सपोज एखादं एक्झाम्पल द्यायचं ठरलं, मूल शाळेतून आलं आणि एक छोटंसं एवढंसं तोंड करून म्हणालं, आई आज मला शाळेत टीचरने पनिशमेंट केली. तर त्यावेळेस इमिजिएट आपल्यातली आई जागी होती, आपल्यातला ॲडवायझर जागा होतो आणि तूच काहीतरी केलं असशील असं म्हणून आपण त्या मुलाला दटावतो. बाहेरच्या व्यक्तीवर आपला विश्वास मुलांना दिसतो आणि आपल्या स्वतःच्या मुलावर विश्वास नाही असं म्हणून मूल कुठेतरी कोशात जायला लागतं. मला तुम्ही समजून घेत नाही, माझं कोणी ऐकून घेत नाही, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मुलांच्या मनात की मूल हळूहळू आपल्यापासून अंतर ठेवायला लागतं. खरं तर पालकत्व ही अत्यंत एक जबाबदारीची आणि प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील एक क्रुशल रोल आहे पालक मित्रांनो. आजच्या काळात मुलांना मी जसं म्हणाले तसं प्रचंड ताण आहे. अभ्यासाचा असेल, स्पर्धा परीक्षांचा असेल, सोशल मीडियाचा असेल, किंवा वेगवेगळ्या अपेक्षांचा असेल. त्यांचे अनअचिवेबल गोल असतात, पेअर प्रेशर असतं, विविध प्रलोभनं त्यांच्या अवतीभोवती आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत पालक म्हणून आपण आपल्या मुलांना भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी नेमकं काय करतोय, हा प्रश्न प्रत्येक पालकांनी स्वतःला विचारायला हवा. आपण मुलांना न ऐकता, न समजून घेता त्यांना फक्त सूचना देतोय का? त्यांच्या भावविश्वात प्रवेश करण्याऐवजी आपण दुसऱ्या मीडियाला
दुसऱ्या माध्यमांना परवानगी कळत नकळत परवानगी देऊन आपण आपली परमिशन गमावतोय का याचा विचार नक्की करायला हवा. कुठलेही मूल हे अचानक बोलणं थांबवत नाही. त्यांना समजून घेतलं नाही, दुर्लक्ष केलं, भीती वाटायला लागते किंवा हळूहळू ती आतून स्वतःला बंद करून घेतात. प्रतिक्रिया देण्याऐवजी जर प्रतिसाद द्यायला शिकलो आपण, रागाऐवजी समजूतदारपणा दाखवायला शिकलो, आदेशांऐवजी संवाद साधायला शिकलो तरच हे मूल आपल्याबरोबर संवाद साधेल आणि त्याच्या भावनिक विश्वात आपल्याला परमिशन मिळेल. मित्रांनो, मजबूत संवाद, विश्वास आणि प्रेम हीच आपल्या मुलांसाठी खरी सुरक्षा कवच आहेत. मुलांशी संवाद हा खूप महत्त्वाचा आहे, कारण संवादातूनच विश्वास, जवळीक निर्माण होते आणि समज वाढते. मुलं कुठल्या अडचणी फेस करतात, कदाचित ती गोष्ट आपल्यासाठी खूप छोटी असू शकेल, पण त्या कुठल्या स्ट्रेसमधून ते जातात हे आपल्याला समजायला लागेल आणि आपल्याला त्यांना आपल्या अनुभवानुसार त्यांना आपल्याला मार्गदर्शन करण्याची संधी मिळेल. पण जर संवाद तुटला तर इथं सगळा रस्ता बंद होऊन जाऊ शकतो. पालक मित्रांनो, मूल नेहमी सल्ला ऐकण्याच्या मनस्थितीत असतं असं नाही, तर ते आपण कसं बोलतोय त्यांच्याशी, प्रेमाने बोलतोय का, शांतपणे ऐकतोय का त्यांचं म्हणणं, कुणाशी कंपॅरिझन आपण करतोय का, आपण ती कंपॅरिझन न करता त्यांना समजून घेतोय, काही प्रश्न विचारले तर त्याची आपण उत्तरं देतोय का, काही चूक झाली तरी आपण त्यांना साथ देतोय का, ते समजावून सांगतोय का. ह्या जर गोष्टी मुलांना लक्षात आल्या तर मूल हे नक्कीच आपल्याशी संवाद वाढवेल. चांगला संवाद मुलांना सुरक्षित वाटू लागतो आणि आत्मविश्वास वाढतो. नातं मजबूत करण्यासाठी संवाद ही काळाची गरज आहे. पालक मित्रांनो, चला आजच नातं पुन्हा जोडूया, कारण शांतता, असंवाद हे अंतर बनवते आणि हे अंतर कदाचित धोक्याचं अंतर बनू शकते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत हॅपी पॅरेंटिंग.